हाय, हॅलो, नमस्कार. मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? थंडी आहे तर सर्वांनी आपली काळजी घ्या व्यवस्थित. आणि मी हा जो छोटासा व्हिडिओ आणला आहे त्यातनं तुम्हाला म्हणजे चांगल्या टिप्स मिळतील अशी आशा करते. आपण गृहिणी आहे त्या स्वयंपाकघरात इतक्या गुंतलेला असतो की ते सोडून आपल्याला दुसरं काही करता कितीतरी येत जणी नाही. ते आधीपासून करतच म्हणजे जर का असाल कुठे बाहेर फॉलो. जायचं असेल, काय असेल तर ज्या आपली खूप कोणी गडबड होते. जॉब करत त्यासाठी या असतील छोट्याशा त्यांच्यासाठी टिप्स तर आणल्यात. खूपच उपयुक्त असं आहे. काही जणी ह्या आधीच फॉलोसुद्धा करत असतील. आणि जर कोणी नवीन असेल, आता नवीनच ज्यांची लग्न झाली आहेत किंवा काय, तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल म्हणून हा व्हिडिओ आणलेला आहे. तर आणि ज्या कोणी जॉब करतात त्यांनासुद्धा याचा नक्कीच फायदा होईल. जसं की आपण रोजच्या जेवणाला लागणारं कांद्या खोबऱ्याचं वाटण म्हणा किंवा शेंगदाण्याचं कूट, आलं लसूण पेस्ट, लसूण खोबरं या गोष्टी जर का आधीच करून ठेवल्या तर स्वयंपाक करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तसंच मी ते तयारी करायला घेतली होती. एक 4 ते 5 कांदे चिरून घेतले आणि आलं बाजारातून आणलं होतं ते अर्धा तास पाण्यात टाकून ठेवलं आधी कांदा चिरेपर्यंत. कांदा चिरून झाल्यावर मग ते स्वच्छ पाण्यातनं काढलं, 4-5 वेळा धुवून काढलं आणि त्याची वरची माती निघून गेली होती त्यामुळे. मग छान असं चिरून घेतलं ते आणि लसूण सोलून घेतला जितका पाहिजे तेवढा. तसंच खोबरंसुद्धा चिरून घेतलं वाटण्यासाठी लागणारं. आमच्याकडे लसूण खोबऱ्याचं वेगळं वाटण असतं आणि नुसतं कांद्याचं वेगळं असतं. काही ठिकाणी ते सगळं एकत्र करतात, खोबरं किसून वगैरे. पण आमच्याकडे तसं नसतं. वेगवेगळं आम्ही करतो. कांदा वेगळा असतो भाजलेला आणि लसूण खोबरं वेगळं असतं. तर शेंगदाणेसुद्धा मी आधी भाजून ठेवले होते आणि त्याची सालं वगैरे काढून घेतली होती. ते तुम्हाला दाखवायचं राहिलं व्हिडिओमध्ये. आणि जसं की आता हे वाटण्याचं वगैरे काम करत होती, तर तिथे मी बाहेर शेजारी एक म्हणजे बसली तिथे ताट ठेवले. तुम्हाला कदाचित दिसत नसेल व्हिडिओमध्ये. आणि त्यातच सगळा कचरा गोळा करते. म्हणजे मग हे सगळं झालं की तो कचरासुद्धा एकदाच उचलून टाकता येईल आपल्याला. सगळी घरात पसारा होणार नाही. आता थंडी आहे त्यामुळे पंखा बंदच आहे. पण एरवी जरी पंखा लावला असेल तरी ते मग पंख्याने इकडे तिकडे उडून जातं. त्यामुळे मग हे असं केलं की पसाराही जास्त होत नाही आणि कचरा पण पटकन उचलला जातो. आता इथे मी कांदा भाजायला घेतलेला आहे. त्यासाठी कढई तेल टाकून घेतलं आणि हे बघा, हे शेंगदाणे तुम्हाला जे सांगितलं होतं ना भाजून सोलून ठेवले होते, ते सोलून पण मी कसं पिशवीत टाकून मी आपटून घेते. म्हणजे पटकन सालं निघतात. हाताने सोलायला गेलं तर जरा वेळ जातो त्याला. आणि ते भांडं कोरडं करून घेतलं. त्यात एकीकडे मी शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेते आणि एकीकडे हा कांदा भाजायला टाकते. आणि कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकलं आहे त्याच्यात, अगदी अर्धा चमचा. कारण की त्यामुळे मग कांदा करपणार पण नाही आणि भाजूनसुद्धा लवकर होतो. आणि कांदा लवकर भाजून होण्यासाठी त्याच्यावर झाकणसुद्धा ठेवलं होतं. हे असं एकदम बारीकसुद्धा नाही करत कूट आणि एकदम जाड पण नाही ठेवत. अरद बोबडं म्हणतात ना, त्याप्रकारे असं करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट. आम्हाला असंच आवडतं. तुम्हाला जर का बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक केलं तरी चालेल. मग इथे मी एकीकडे कांदा भाजला आणि आलं लसूण शेंगदाण्याचं कूट झाल्यानंतर लसूण खोबरं बारीक करून घेतलं त्याच भांड्यामध्ये. म्हणजे आधी कोरडे जे पदार्थ होते ते बारीक करून घेतले. त्यानंतर पुन्हा आलं लसूण करून घेतलं. आलं लसूण पेस्ट करताना आल्यापेक्षा लसूण जरा जास्तच घालतात, म्हणून ते घेतलं होतं. आणि ते बारीक करून घेतलं. पेस्ट करण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि किंवा तेल टाकलं तरी पण चालेल. हे जर का वाटण करून ठेवलं ना, तर आपल्याला ज्यावेळी काही वाटण्याच्या भाज्या जसं की चण्याची उसळ वगैरे करायची असेल तर ऐन टायमाला धावपळ होत नाही आपली वाटण करण्यासाठी. आधीच करून ठेवलेलं असेल तर ते बरं पडतं. मी जास्तही करत नाही. एक 4 ते 5 दिवस जाईल असंच करते. मग ते पुन्हा 4-5 दिवसांनी ताजं करायचं. कारण की जास्त करून ठेवलं तरी त्याला ते चव तशी चांगली लागत नाही. म्हणून जास्त नाही करून ठेवत. 4 दिवसापुरतंच फक्त करून ठेवते. आणि इथे सर्दी वगैरे झालेली आहे सगळ्यांनाच. कारण की थंडी भरपूर पडते. तुमच्याकडे थंडी आहे का मला सांगा कमेंटमध्ये. आणि ह्याचे डबे मी जसं मोकळे झालेले तसे घासून ठेवले होते. त्यामुळे ते सुकले होते व्यवस्थित. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ज्या त्या डब्यात भरून ठेवली. शेंगदाण्याच्या कूट म्हणा किंवा लसूण खोबरं म्हणा, आलं लसूण पेस्ट म्हणा, ते सगळं व्यवस्थित प्रत्येक डब्यात भरून ठेवलं वाटण वगैरे. आणि जरी सुकले असले तरी कोरडे करून घेतोच आपण. ते काय सांगायला नको तसं कोणाला. आणि एकीकडे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होती. इथे कुकर वगैरे लावला होता. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय वेगळं
टिप्स देणार असाल मला तरी कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. त्याचा फायदाच होईल प्रत्येकीला. आणि शेंगदाणे भाजताना जर का ते पटकन भाजावे असं वाटत असेल तर पाण्याचा थोडंसं शिंतोडा मारायचा, म्हणजे शेंगदाणे पटकन भाजून होतात आणि छान भाजले जातात. त्यामुळे लसूण मात्र मी जास्त सोलून ठेवत नाही फ्रीजमध्ये, कारण की त्याचा वाससुद्धा वेगळा येतो आणि लसूण सोलायला इतका वेळ लागत नाही. आणि की किती आपल्याला जर का जास्त तुम्हाला लागणार असेल त्या दिवशीच्या भाजीसाठी तर आदल्या दिवशी सोलत तर चालेल, पण एकदम 4 ते 5 दिवसाचं सोलून ठेवलं तर ते नको वाटतं वापरायला पण. त्यामुळे एकाच दिवसाचा सोलून ठेवला तरी चालेल, आपल्याला वेळ मिळेल तसा. शेंगदाणेच कुठे जाडसर असलं की वांग्याची भाजी म्हणा किंवा कारल्याची भाजी वगैरे आपण जी करतो ना, तर ते कूट टाकलं की दाताखाली शेंगदाणा आला ना की खूप छान लागतं. आम्हाला तरी तसं आवडतं. तुम्हाला आवडतं का? मला सांगा नक्की. आणि तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ बघायला जास्त आवडतील ते सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये. त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत जाईन. आणि लाईक करा. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रायबर हे माझ्यासाठी खूप मोटिवेशन घेऊन येतं. जर का लाईक वाढले आणि सबस्क्रायबर वाढले तर मला व्हिडिओ करायला खूप छान वाटेल. नाहीतर मग असं एखादा व्हिडिओ केला आणि त्याला लाईक नसेल तर खूपच वाईट वाटतं. एकेका व्हिडिओमागे 3 ते 4 तासाची मेहनत असते नाही म्हटलं तरी. हे 3 ते 4 तास म्हटलं तरी कमीच आहे. त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थंडी पडते त्यामुळे तर पाण्यात हात घालायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. नको वाटतं कामं करताना खूपच. तुमच्याकडे पण थंडी अशीच आहे का? की ह्याच्यापेक्षा जास्त आहे? ते सुद्धा नक्की सांगा. आणि मी चहाचा मसाला जो दाखवला होता, तो कोणी कोणी ट्राय केला हे सुद्धा मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तो मसाला तर पुढे सुद्धा शेअर करा. आणि मी जेव्हा चहा करून दाखवला आणि तो मसाला चहा केला तेव्हा इतका सुंदर चहा झाला होता. मला स्वतःला खूप आवडला. त्यामुळे मी ती रेसिपी पुढे शेअर केली तुमच्यासाठी. जर का आपलाच व्हिडिओ आपल्याला नाही आवडला ना तर आपण नाही शेअर करत ते. त्यामुळे तुम्हाला जर का आवडलं असेल तर नक्की सांगा कमेंट करून. आणि इथे मला कॅमेऱ्यासमोर बोलायला अजून तेवढं जमत नाही, थोडी भीती वाटते. त्यामुळे मी सारखा व्हॉईस ओव्हर देत असते. एक व्हिडिओ केलेला आहे ज्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. तो फ्रंट कॅमेऱ्याने केलेला आहे. तो येईलच उद्या उद्या किंवा परवा तुमच्यासमोर. माहिती चांगली आहे त्या व्हिडिओतसुद्धा, तर तोही बघायला विसरू नका. आणि इथे मी जे काही वाटण वगैरे केलेलं होतं ते सर्व तुम्हाला दाखवलं आहे, कसं करून ठेवलं आहे काय. आणि मला वाटत होतं की माझ्या कॅमेऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून कदाचित फोटो क्लिअर येत नाही असं मला वाटत होतं. पण चुकून त्याला ना फिल्टर लागला गेला होता, ते कळलंच नाही मला. त्यामुळे जरा क्लिअरिटी व्यवस्थित नाही आहे. आता ह्याच्या पुढचे व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित आहेत. जसं की तुम्ही बघितलं असेल, मी फ्रीजचे ऑर्गनायझर मागवले होते ते बॉक्समध्ये, म्हणजे व्हेजिटेबल ठेवण्यासाठी. तर खूप छान आहेत ते. मी यूज करायला सुरुवात केली ना त्यांना, तर खूपच छान आलेत ते. आणि वापरसुद्धा खूप छान आहे त्याचा. क्वालिटी वगैरे सगळं छान आलेलं आहे. तर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघा, शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आणि मी नवीनच आहे यूट्यूबवर, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी शिकते आता नवीन नवीन. आणि तुम्हाला कदाचित ह्या व्हिडिओमध्ये मुलांचा आवाज येत असेल, तर आज संडे तर मुलं खेळत आहेत बाहेर, त्यामुळे थोडा आवाज येत असेल त्यांचा. तर पुढच्या वेळी त्यांना मी सांगेन. आताही त्यांना सांगितलं होतं शांत बसा, पण मुलंच ती काय ऐकणार नाहीत. आणि कसं एकतर संडेच असतो बिचाऱ्यांना खेळण्यासाठी, नाहीतर इतर दिवशी बिझी असतात ते, अभ्यास क्लास आणि
त्यामुळे ॲक्टिव्हिटी वगैरे सगळ्यात बिझी असतात. त्यामुळे मग त्यांना पण आपण जास्त ओरडणं बरोबर नाही. मुलं म्हणजे माझा एक मुलगा आहे छोटा आणि बाकी ही शेजारचे त्याचे मित्र आलेले तिथे खेळायला. सगळेजण बसलेत खेळत. त्यामुळे जरा गोंगाट करतायत. तो कांदा जो भाजून घेतला होता तो पंख्यात खाली ठेवून चांगला असा थंड करून घेतला आणि मगच मिक्सरला फिरवून घेतला आहे. हे वाटण आहे ते आपण बऱ्याचशा भाज्यांना पण घालू शकतो आणि लसूण खोबरं तर आपल्याला लागतंच रोजच्या ह्याच्यात. त्यामुळे जर का स्वयंपाक करायचा असेल तर आपली गडबड होणार नाही, यासाठीच हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. माझा फ्रीज कसा लावला आहे ह्याचा व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येईन तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. थोडंफार क्लिनिंगसुद्धा करायचं आहे त्याचं. बघूया आता कसं काय ते क्लिनिंगचा व्हिडिओ येतो आहे की ऑर्गनाईज कसा केला आहे ते शेअर करेन मी. तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल? क्लिनिंग फ्रीजची बघायला आवडेल की ऑर्गनाईज कसा केला आहे ते बघायला आवडेल? ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे पुढचे व्हिडिओ घेऊन येईन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्यामुळे भरपूर सपोर्ट करा आणि काही शॉर्ट व्हिडिओला पण छान सपोर्ट करताय तुम्ही. तसंच लाँग व्हिडिओला पण करा. तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर असेच पुढे व्हिडिओ पाहत राहा माझे. जर का काही चुकलं तरी ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मी त्या चुका पुन्हा करणार नाही व्हिडिओमध्ये आणि ते सुधारण्याची संधी आम्हाला पण मिळेल. जर का तुम्ही सांगितलंच नाही की आमचं काय चुकते तर आम्हाला कसं कळणार ना व्हिडिओशिवाय म्हणजे तुमच्या कमेंटशिवाय. त्यामुळे प्लीज कमेंट करत जा. चांगल्या करा, वाईट करा, कसंही करा पण आणि लाईक करा. वाईट म्हणजे माझ्या चुका ज्या असतील त्या सांगण्यासाठी. बाकी तुमची आणि तुमच्या घरातल्यांची सर्वांची काळजी घ्या. थंडीपासून वाचण्यासाठी जे काही घरगुती उपाय करता येतील ते सुद्धा करा. जसं की काढा म्हणा किंवा वाफ घेणं असेल ते आपण करू शकतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.